रेलवे से मेरे को फंसा कि इस था, कह रहे वो शाल बुनने का, साड़ी बुनने का कारखाना में तो मेरे को 10-12 हजार मिलता है हा. बोल के लेके आया मेरे तर म्हणजे ते कुठल्या वयाचे असतात साधारण? म्हणजे वयस्कर येतात का कसं म्हणजे काय आता ते? मॅडम मी सांगते तुम्हाला, वयस्करच म्हणून इथं कोणी येत नाही आता. हम्म. लहान म्हणजे 14-15 वर्षाची लेकरं, अरे वा. 14-15 म्हणजे ज्यांना मिशी म्हणजे शाळेतली मुलं. हो, शाळेतली मुलं. आणि त्या सगळ्या मुली बसल्यावर कस्टमर येऊन पसंत करून हम्म. ज्यांना जे पाहिजे ते घेऊन जायचे. शरीर विक्री करणाऱ्या महिला, 3 शब्द आपण ऐकले तरी आपल्या पोटात गोळा येतो. या शरीर विक्री करणाऱ्या महिलांना आपण नेहमी बघतो. रस्त्यावरनं जाताना दुतर्फा त्या कधी-कधी उभ्या असतात. मेकअप केलेला असतो, उंबरठ्यावर उभे असतात आणि कस्टमरसाठी ताटकळत उभे असतात. मग आपण काय करतो? आपण त्यांची चौकशी करतो का? आपण त्यांचं दुःख जाणून घेतो का? आपण त्यांच्या वेदना जाणून घेतो का? चित्रपटात आपल्याला दिसतात त्या, पण चित्रपटात त्यांचे वेगळेच चेहरे असतात. म्हणजे त्यांना एकदम छान असं काहीतरी दाखवलेलं असतं. प्रत्यक्षात हे नसतं. प्रत्यक्षात त्यांचं जीवन हे अत्यंत दर्दनाक असतं. आणि म्हणून चेहरे नसलेली माणसं ह्या आपल्या सदरात, अशा काही महिलांशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्या वेदना जाणून घेणार आहोत. लहानपणी तुम्हाला फसवून इथे आणलं, हो, विकलं. विकलं तुम्हाला. कर्ज करून गेले हां. आणि मग मला ते कर्ज फेडावं लागलं. पण लहानपणी म्हणजे तुम्ही साधारण किती वर्षाच्या होते तेव्हा? मी 11 वर्षाच्या आत वय होतं माझं. म्हणजे 9-10 वर्षाचे असताना? हा. बापरे! हां. आणि मग तुम्हाला इथे 9-10 वर्षाचे इथे आणलं, तुम्हाला इथे विकलं? कोंडून ठेवलं मला रूम वरती वगैरे. हां. कर्ज आहे ना, मग हम्म. ते मालकिनीने कोंडून वगैरे आतमध्येच ठेवलं मला. हां. मग जेव्हा मी विचार केला की मला त्याच्यात नकोय, पण मला कर्ज आहे म्हणून ते सोडत नाही. सोडत नाही. मी जर कर्ज त्यांचं फेडलं तर मला त्यांची काही जबरदस्ती हम्म. नाही चालणार. तुम्ही पळून जायचा प्रयत्न केला होता तेव्हा? पण नव्हते सोडत ते. खूप म्हणजे हे होते, स्ट्रिक्ट होते. स्ट्रिक्ट होते. मग वरती होतं रूम, त्यामुळं मग मला कर्ज फेडणंच हेच एकच पर्याय होता तुम्हाला. हो. रेलवे से मेरे को फंसा कि इस था, कह रहे वो शाल बुनने का, साड़ी बुनने का कारखाना में तो मेरे को 10-12 हजार मिलता है हाँ. बोल के लेके आया मेरे को। अच्छा, तो कारखाने में नौकरी देने का ऐसा बोल के आपको इधर मेरे लाए? को इधर लेके आया। अच्छा. इधर लेके आने के बाद में मेरे को जीव चौपटी में रखा। जो रेड लाइट का औरत लोग 4-5 मेरे को 2 घंटा उधर रखा। अच्छा. 2 घंटा रखने के बाद में मेरे को जो रेड लाइन का औरत उधर आया, फिर मेरे को रेड लाइन एरिया से चौपाटी से रेड लाइन एरिया में लेके आया। हाँ, मुंबईला चौपाटीला. हाँ, चौपाटी में उधर से रेड लाइन एरिया से लेके आया मेरे को। इधर रेड लाइन एरिया लेके आने के बाद में फिर मेरे को क्या करा, तुम इतना छोटी है आणि नहीं होता, मेरे को जो लेके आता ना उन्हें मेरा हाथ से 35,000 रुपये लेके गए उन लोग का से। हाँ. म्हणजे तुम्हाला 35,000 रुपयाला त्यांनी विकलं. विकलं बरोबर आहे ना? 35,000 में मेरे को बेचा जब जोर जबरदस्ती त्यांनी आतमध्ये ढकलून त्यांची साडीची पूर्ण मी बाहेर आतमध्ये धरले त्यांना, तरी ते लोक दार लावून आतमध्ये ढकलायचे. कस्टमरला. हो, रडले, खूप रडले. पण तुम्ही 11 वर्षाचे असताना हम्म. तेव्हापासून मग तुम्ही तुमच्याकडे कस्टमर पाठवायला सुरुवात केली का? नहीं, मेरे को 6-7 महीना घर जो खाना बनाता ना उसके घर में रखा था मेरे को। अच्छा. फिर 6-7 महीना तिथे तुम्ही काय घरातली कामं करायची? घराचं काम करायचं, भांडी भांडी घासायचे. घासायचं, खाना पकायचा, वो करायचा, ऐसा करता था। कारण तुम्ही लहान होते खूप म्हणून. जब लहान है बोल के फिर बाद में 6-12 बोले तो 9 महीने के बाद में फिर रेड लाइन एरिया में लेके आया। लेके आने के बाद में मेरे को ऐसा धंधा करो बोला। मेरे को ऐसा कस्टमर को भेजा। मेरे को जब भी रेट 50 रुपये था। 50 रुपया? हाँ, 50 एक क्लायंट का? एक कस्टमर का? एक कस्टमर का पीछे 50 रुपये। नाही, पण आता तेव्हा तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुमच्याकडे पहिला कस्टमर आला आणि तुम्हाला तिथे बसवलं आणि मग नंतर म्हणजे तुम्ही 15 वर्षापासून शरीर विक्री करता, बरोबर आहे? आणि मग तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा खूप त्रास झाला असेल. हाँ, सर मेरे को खून आया उसमें से।
खून आया, खून आने टाइम में फिर मेरे को बहुत रोने को लगा। मैं हम्म, रोने को लगा था। फिर वो हमारा घर वाले ने डॉक्टर के पास लेके गया। हाँ डॉक्टर के पास लेके जाने के बाद में फिर 3-4 महीना 2-3 दिन के बाद में थोड़ा अच्छा हो गया। फिर ऑफिस धंधे में बैठा है परत मेरे आहे. मग तुम्ही विरोध नाही केला की मला करा नाही ना, करायचं? विरोध करके क्या फायदा? मेरा आगे पीछे कोई नहीं है। कोण? मेरा फिर ऐसा मैं ऐसा धंधा नहीं करेगा, मेरा बहुत दुखता है, मैं नहीं करेगा बोला। हं. नहीं करेगा तो देखो निशानी, ये क्या किया? मारले, ये निशानी आणि मारहाण इधर केली. किधर है निशानी, हा. इधर किधर है म्हणजे तुम्हाला निशानी मारहाण देखो। केली? हं, ऐसा मारा मेरे को, अच्छा. मारा तो ऐसा ये वायर ऐसा गुडालने का, इतना करने का, ऐसे मारने का। ना. खूप खूप त्रास. आणि त्याच्यामध्ये मला मेन म्हणजे त्या घरात मला काही चालत नव्हतं. ते नॉनव्हेज मोठेचं मटण वगैरे खाणारे, हं, सगळे हं. शिजवणारे. मला उलट्या होणं, त्रास होणं. मग डॉक्टर म्हणायचे ऍडमिट करायचं का? मी म्हणायचे नाही सर डॉक्टर, मग उलट्या होतात आहेत, जुलाब होतात आहेत, तुला खाणं काही चालत नाहीये. असं तू नीटनेटकं खाणं पिणं ठेव तुझं. अच्छा. हम्म. आणि तुम्हाला काही विरोध करताच येत नव्हता काही? नाही. आणि मग पैसे नंतर काय झालं? म्हणजे असं खूप मग वर्ष गेली मग असतील. मी बरेच दिवस मी नाही का दुखणं सहन केलं. जास्त दाढदूड पण मला नव्हतं होत आणि काही एवढं कळत पण नव्हतं हं, वय लहान हं. असल्यामुळं. कि रोता रोता है रोज को मैं कभी 20 गिरा करता था, कभी नहीं बोलेगा तभी 20 गिरा 25, म्हणजे एका कभी रात्रीत तुमच्याकडे 20-20 कस्टमर यायचे? 20-20 कस्टमर, मग लहान 25 15 वर्षाचे. ऐसा कस्टमर आने का मेरे पास। बापरे! आणि नाइट सोएगा तो बोलेगा तो 110 रुपये लेने का, आणि रात भर नाइट सुलाने का। आणि मग आवरून बसायला लावायचे ना रूम मध्ये, हां. हॉलमध्ये आवरून बसायला लावायचे आणि मग कस्टमर आवरून बसायचे म्हणजे मेकअप करून वगैरे? हा साडी नेसायची? हा आणि तुम्ही तर लहान होता म्हणजे साडी नेसलीच हो, नसेल कधी? नेसवायचे. साडी नेसवायची तुम्हाला? हो आणि मेकअप करायचे? हो आणि दारात बसवून ठेवायचे? हो. मग असे ह्याच्यावरती बाकड्यावरती सगळ्या मुली बसायचे हां. आणि त्या सगळ्या मुली बसल्यावर कस्टमर येऊन पसंत करून हं. ज्यांना जे पाहिजे ते घेऊन जायचे. पण मग सवय. रात्रभर म्हणजे ते किती वेळा तुमच्याबरोबर हे करतात? हमारा पास कभी 3 टाइम करायचा, कभी 4 टाइम करायचे, ते ते म्हणतील तसे? तसं करायचं। आणि आणि नाही त्याच्यानुसार करा- तुमचं पैसे देतात का ते तुम्हाला? नाही नाही, किती ते 110 रुपये दिला ना, हं. उतना ही द्यायचं। मग त्यांनी किती वेळा केलं तरी तुम्हाला ते सहन करायचं? सहन करायचं। काय करायचं, मालकीने का डर से मारेगा भाई, हं. मार खानो बंदा था, करना अच्छा है ना, ऐसा। फेरी करायचा, फेरी रोज कस्टमर। एक दिन बीमार हो गया था, मैं बहुत बीमार हो गए थे, ये इधर पूरा मेरे को दर्द हो रहा था? दर्द हो रहा था, ऐसा उठने को भी नहीं हो रहा था, इतना भी नहीं था। एक ही बार मेरे को दवाखाना लेके गए, 2 बार इधर जब भी खून आया था जब भी लेके हाँ। गए। फिर इधर बहुत दुखता है दीदी, तेरा पाँव पड़ता है, मगर धंधा नहीं करेगा, हां. ऐसा बोला था। फिर धंधा नहीं करेगा तो क्या तेरा माँ लेके आता है क्या मेरा कर्जा देने के लिए, हं. ऐसा बोलता था मेरे को। कितना गंदा गंदा गाली सुना मैं इधर। पीरियड आपको जब भी आता है तभी भी कस्टमर आता है? कष्ट आता है, अरे वाह! ऐसा कस्टमर नहीं, इधर फॉर्म मिलता है ऐसा, इतना बड़ा पैसा, ऐसा फॉर्म मिलने का, हाँ. ऐसा पीरियड आएगा तो ऐसा घुसाने का अंदर। वो अच्छा. भर जाता था, पूरा भरेगा ना, हं. फिर कस्टमर को धो के फिर कस्टमर बैठाने का। अरे! ऐसा करता था हम लोग रोज को। और कभी कस्टमर अभी आपके यहाँ जो आते हैं अभी एचआईवी है, एड्स का है, ये है तो ये अभी मतलब अभी कंडोम यूज करता है कि मतलब नहीं कि कैसे भी? अभी अभी तक कंडम, जब भी ये संस्था आए देखिए, हं. जब भी कंडम में भी मैं पैर बोल के जाता था ना, मेरे को मुंह में गर्म पानी डाला था उन लोग। ये आता है कंडम लेके आता है ऐसा बोल के बहुत गाली सुनी। लेकिन 3 अभी से पहनता है कंडोम? अभी पहनता है कंडम, 2-2 3-3 लगाता है। अच्छा. हाँ। और वो कंडोम में आपने पहना नहीं का ऐसा कुछ है? नहीं, हम ना कोई कोई हलकट लोग, औरत लोग है ना, खुद ही आदमी लोग को पहना बोलता है। हं. कोई कोई ईमानदारी रहेगा ना, मैं हम लोग बोलता है उसको, उन लोग को, हम लोग को हमना हाथ से लगाने का। आपने हाँ। आपने कंडोम लगाने का है आपके हाथ से? नहीं, उन लोग को बोलता है मैं। उनको बोलते हैं? हाँ, बोलने का कैसा भी रहना दे, आदमी लोग का अंदर क्या होता है, फोड़ी होता है, आजू बाजू गंदा होता है। बराबर. कंडम है ना, हमना हाथ से लगाने का। हाँ. वो आदमी लोग को लगा बोल के दिएगा ना, वो निकलता था।
ऐसा बोलने का मैं अभी भी मैं वही बात बोलता है सबको. आणि आम्हा- तुम्ही हे सगळं करता हम्म. तर आता तुम्हाला जी कमाई होते म्हणजे तुम्ही आता नाही, आधी आता पूर्वी मग- मला वाटतं आता मग नाही आता नाही करत हं, पण पूर्वी तुम्हाला एका कस्टमरचे तुम्ही सांगितलं 50 रुपये मिळायचे हं, बरोबर 50, आहे ना हं. आता मला वाटतं ते 500 रुपये पर्यंत गेले अभी 500 रुपये 500. गेले. तर मग ते 500 रुपये पूर्ण तुम्हाला मिळतात का ते जी मॅनेजर असतो तुमचा नहीं जो नहीं कोणी नहीं, असतो उसको देना आधा देना पड़ता है. म्हणजे अर्धे तुम्ही ठेवणार अर्धे हाँ, मॅनेजरकडे देणार हाँ, ऐसा देता है. आणि- अभी समझो मेरा कस्टमर ने 500 दिए, हा 500 लिया, 50 बख्शिश 200 रुपये ले हाँ। आणि बाकी का उसको दे. उसको ऐसा देने का। बोलेगा ना कस्टमर ले, हम्म, फिर मैं 100 रुपये निकाल के लेगा, 400 रुपये उसको देगा. हा. अभी वो मग तुम्ही 400. ते जे तुम्ही पैसे आता रोज कमवता बरोबर आहे हं. तुम्ही सांगता 20 कस्टमर तुम्ही घेता हाँ. तर मग ते रोजचा रोज कॅश तुमच्या हातात मिळते का तुमचं नहीं काय नहीं कुपन नहीं, सिस्टम महीना को एक टाइम मिळता है. महिन्यानी महिना मग ते कोण लिहून ठेवतात का लिहून ठेवतात आणि फेरी कूपन बिल असतं? कूपन देता है. बिल्ला असतो हाँ बिल्ला ऐसा अच्छा. होटल में कैसा बिल्ला हाँ. देता है ऐसा बिल्ला देता है. मग ते बिल्ला तो तो कस्टमर गिनता है पहले तो बिल्ला तुम्ही त्या मॅनेजरकडे देता देतात म्हणजे कस्टमर गेला की तो बिल्ला मॅनेजरकडे द्यायचा तो द्यायचा. मॅनेजर तुमच्या नावाचा बिल्ला बाजूला ठेवतो बाजूला आणि सगळे बिल्ले मोजतात मोजतात. आणि महिन्याभरात जेवढे होतील त्यातले त्यात अर्धे मॅनेजरला अर्धे अर्धे तुम्हाला ऐसा होता है. आणि जे अर्धे तुम्हाला मिळतात त्याच्यात तुमचा काय काय खर्च असतो म्हणजे तुमचं जेवणाचा जेवण तर मालकीन देती है. हाँ. सुबह शाम मालकीन मतलब मोफत देती है की मुफ्त उसको देती पैसा है. देती मुफ्त देती है. मुफ्त देती है मुफ्त अच्छा देती है. खाना देती है और आणि वही आधा में हम लोग क्या करना पड़ता है मेकअप खरीदना पड़ता है. मेकअप कपड़ा साबुन कपड़ा धोने का हम्म वो सब करना मांगते. कौन कौन पैसा वाली रहता लॉन्ड्री में देता है, कोई धोने वाला को देता है, उसको भी साबुन देना पड़ता है. उसको भी देना पड़ता हाँ. है मेकअप आणि अच्छा अच्छा कपड़ा धंधा होना वाला जैसा कपड़ा लेना मांगता है. तुम्ही मेकअप खूप लावता ना हाँ उन लोग लगाता है. पहला क्यों था इतना क्यों लगाते हैं मग? क्या मालूम अभी क्या. हाँ, हम्म. पहले नहीं लगाते थे हम तो नहीं लगाए बाबा झूठ का अच्छा. के एक रुपये वाला क्रीम मिलता था इतना पहला. वो लगाते थे हाँ वही क्रीम लगाने का कभी जिंदगी में मैं काजल नहीं लगाया आणि फिर थोड़ा इधर आईब्रो बनाता था बस इतना ही. लेकिन वो आणि लगाना पड़ता है लगाना पड़ता है आणि लाली थोडा लगाता था मैं. पण आता तुम्ही या शरीर विक्रीच्या धंद्यातून आता तुम्ही निवृत्त झालाय पण तरी तुम्ही या प्रभागात तुम्ही कामं करता म्हणजे हाँ. काय भांडी घासा म्हणा नहीं फरशी नहीं पुसा पहला म्हणा. करता था मैं इन लोग का खाना तुम्ही पकाना. कारण तुम्ही घरी नाही जाऊ शकत तुम्ही घरी नाही. गेलात कधी म्हणजे या धंद्यात तुम्हाला फसवून आणलं बरोबर आहे हाँ. पण तुमचे आई वडील नाही तुमचे नाही मैं बहीण दोनदा भावंड गेले ना दोनदा गेले ना आम्ही दोनदा गेले तर हमारा घर में लिया नहीं कौन. मैं बहुत बीमार हो गए मैं. हाँ. मेरा माँ ने ऐसा करा हाँ. मेरा भाई ने ऐसा करा बराबर है बोल के. सदमा हाँ, होता है बहुत ना बहुत बीमार हो गए. बीमार होने टाइम में फिर मेरे को क्या बोला ये बीमारी है उसको ये रस लगा ऐसा ऐसा टीवी लगा इसको क्या हो गया सब लोग ऐसे ही बोला मेरे को. ऐसा बोलने टाइम में ऐसा हो गया. फिर क्या करूँ बोले एक औरत आए थे मराठी औरत है इधर से गए ना 65 ईटवा मंदिर है उसको एक मेरे से साड़ी मांगा था. फिर मैं जाके उसको साड़ी देने को गया था. मेरे को क्या बोली तेरा माँ बाप ने ऐसा करा ना तू कभी नको जा. उसको तू अंदर का बात सब निकल दे बाहर. फिर मैं डॉक्टर के पास गया 6 महीना अंक ऊपर गया मेरा 6 महीना बोले तो कम होता क्या इतना जाता तो 6 महीना. फिर उधर जाके किल्टिंग करा. फिर किल्टिंग करने से फिर थोड़ा अच्छा हो गया. तुम्हाला भगवान- 2 मुलं पण आहेत ना नाही 2 मुलं नाही एक ही मुला एक मुलगा एक ही मुलगा आहे. मग तुम्ही जेव्हा प्रेग्नंट होता हाँ. जो मुलगा होता तेव्हा पण तुमची शरीर विक्रीचा हे चालूच होतं नहीं मैं क्या करा वो जो अभी मैं आदमी बताया ना आपको मेरे को कातरस में रखा था. अच्छा त्यांनी म्हणजे तुम्ही कोणतरी एक गृहस्थ होते हा. त्यांनी तुम्हाला पत्नी मानलं लग्न हा. केलेलं नाहीये नाही नाही पण त्यांनी तुमचा सांभाळ लग्न केला केलंय आम्ही आळंदी में केले चोरी छुपी से. कसं असतं यांच्या ह्याच्यात कोणावर तरी त्यांना विश्वास ठेवायला असं वाटतो कुठल्या तरी पुरुषावर असं वाटतं की कुठला तरी पुरुष आपल्याला या ही जो व्यवसाय आणि हे जे म्हणजे परिस्थिती आहे या परिस्थितीनं आपल्याला कोणीतरी बाहेर घेऊन जाईल आणि आपल्याला नॉर्मल आयुष्य
जगता येईल असं त्यांची खूप मनापासून इच्छा असते. एक गृहस्थ आले आणि त्यांनी सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करतो किंवा आणि मग ते त्यांना घेऊन गेले, रूमवरती घेऊन गेले आणि त्यांना लग्न केलं कोर्टात. कोर्टात जाऊन लग्न केलं. हो. पण जशा अनेकांच्या स्टोरी आहेत तसे ह्यांचं पण आहे की काही दिवसांनी त्यांनी तो माणूस त्यांना सोडून गेला. आजपर्यंत ते कुठे आहेत त्यांना काही माहिती नाहीये. ते म्हणजे सोडून गेल्यावरती मग तुम्ही काय केलं? परत तुम्हाला नाईलाजाने इथे यायला लागलं. हो. कारण दुसरं म्हणजे तुम्ही काहीच करू. मुलगा पण नाही राहिला. त्याला ब्लड चढवलं होऊन नाही आलं. अच्छा. मग भाऊ पण नाही राहिला. त्याने बायको केली ते नीट तो पण नाही निघून. केलं. मग असं होऊन माझं घर, आई पण नाही राहिली, वडील पण नाही. मग मी कोणीच नाही मग तुम्हाला परत मग मी विचार केला की मी ह्या बायांमध्ये जे काही मला सपोर्ट मिळेल ते हां. मला बाहेर नाही भेटत आहे नाही नीट. भेटत. बरोबर. कारण का कोण काय नाव ठेवणं, कोण कमवलं तरी जळतात. हं. असं म्हणजे एक प्रकारे मला त्रास. तर म्हणून मी विचार केला की इथं जे एकामेकीला गल्लीमध्ये सगळे सपोर्ट सपोर्ट मिळतोय, करतात. पाठिंबा मिळतोय. पुरुषांचं जरी, बरोबर. पण बाहेर पुरुष त्रास दिलं तर तेवढं काहीच नाही. पुरतं सपोर्ट हे ते हां. असते. पण मग म्हणून अर्ज तुम्हाला टाकून. नाईलाजाने तुम्ही परत आता हो. शरीर विक्रीच्या ह्याच्यात आलात आणि हो. अजून ते सुरूच आहे. हम्म. त्याचं म्हणजे शेवट कधी होणार तुम्हाला माहिती नाही, की हे कधी थांबेल, हम्म. तुमच्या ह्याच्यातून परत सुटका होईल की नाही, हम्म. तुम्हाला काहीच माहिती नाही. असं. नाही, मला असं वाटायला लागलंय त्या म्हणजे माझ्या नवऱ्याने जे काय मला बाहेर नेऊन त्याने दुसरं लग्न केलं. हीच पाहिजे म्हणून आई बापा पुढे जीव द्यायला उभा होता. आणि जेव्हा लग्न केलं, घरात नेलं, तर त्याने दुसरं लग्नाचा विचार केला. पेट से लेके बने उसका माँ बाप आया, माझ्या नवऱ्याचा माँ बाप आया, फिर तिला घेऊन गेला. अच्छा. कुणाला त्या माझ्या नवऱ्याला अच्छा त्याच्या हाँ, आई वडील घेऊन गेले त्याला. घेऊन गेला. फिर मेरे भी बोला आएगा आएगा बोल के रास्ता देखा, मैं किसका भी 4 घर का धोना भांडे करता था करता। उधर से। तो वो आए क्या वापस? नहीं आया। अभी तक देखा नहीं उनको? नहीं आया। आने के बाद में फिर मैं 6 महीना का पेट लेके इधर आया। अच्छा वापस आया। हाँ, फिर आप 6 महीना का पेट लेके आया, इधर ही कालेकर के पास पैदा करा 7 महीना में। 7 अरे। महीना में पैदा करा, 7 महीना में एक तो जन अभी को वो बच्चे को सिखाया? हाँ सिखाया, सिखाया 12वीं पढ़ाया। तक सिखाया मैं। 12वी तक. पण शेवटी तुम्हाला असं वाटतं का की जेव्हा तुम्ही लग्न केलं तर त्या तुमच्या नवऱ्याचे जे कुटुंब असेल हं. ते एक शरीर विक्री करणाऱ्या महिलेला तू आणलंस म्हणून खूप तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रयत्न करता, कदाचित तो पुरुष पण प्रयत्न करत असेल, म्हणजे पण त्यांचं- समाज तुम्हाला सपोर्ट नाही करत, पण म्हणून तुम्हाला विरोध झाला असेल का? बाबा नाही, शरीर असं विक्री काही करणं. नाही. पण म्हणजे त्यांच्यामध्ये मी हे विनाशी होते. हं. पण त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे. नव्हतं करायला. जास्त शिकलेली पाहिजे, असं तसं म्हणून त्यांनी गोरी पाहिजे, हां. असं हे सगळं. नंतर सगळं सुचलं त्यांना. हां. आणि मग मी सोडलं. इथं जेव्हा होते, आणि असा अनुभव इथे ज्या काही महिला असतील त्या असा अनुभव आलेल्या अनेक महिला असतील इथे की हो. त्यांना फसवलं गेलं फसवलं. पुरुषाकडून. हो. म्हणजे चांगलं असं स्वप्न दाखवतात आणि नंतर पुढे काही होत नाही असे खूप जण असतील. हम्म. तुम्ही जसं मला सांगितलं तसं तुमचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तुमची आई हयात नव्हती नव्हते. आणि तुम्हाला एक एनजीओने सांभाळलं. हो. पण एनजीओने जरी सांभाळलं तरी ह्या व्यवस्थेतच तुम्ही लहानाचे मोठे झाले. हे सगळं बघतच तुम्ही लहानाचे मोठे हो. झाले. तर आता ह्या टप्प्यावर तुमच्या आयुष्याच्या तुम्ही काय बघता आणि तुम्हाला म्हणजे ते कसं वाटतं काय जे चाललंय ते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मॅडम आता म्हणजे मी लहानाची मोठी इथंच झाले. हं. म्हणजे माझ्या टायमिंगला मी बघितलं म्हणजे माझ्या टायमिंगला पण काळ वेगळे निघाले. म्हणजे कधी म्हणजे पहिलं असं होतं की आम्ही बाहेर जरी रोडावर खेळलं, आम्हाला वाटायचं नाही की बाबा आम्ही बुधवार पेठेतच आहे. बुधवार पेठच्या गल्लीतच आहे आम्ही असं वाटत होतं. आम्ही एक फॅमिली घरात आहे असं वाटायचं आम्हाला. हं. तेव्हा म्हणजे पहिले बायका-बियका सगळं मिळून मिसळून राहायच्या. म्हणजे माणसांचं एवढं नव्हतं. म्हणजे कुठल्या पोरीला वाईट नजरेने बघायचं हं. किंवा घरमालकीणची मुलगी आहे, शेवटी ती पण घरमालकीची मुलगी धंद्यालाच येईल. हं. म्हणजे असं- घर मालकीण पण स्वतःच्या मुलीला धंद्याला लावते? नाही, ती नाही लावत. म्हणजे कुठल्या आईची हं. इच्छा नसते की बाबा आपली लेकरू इकडे यावं हां, म्हणून. हां, पण शेवटी जे म्हणतात ना, की नशिबाच्या पुढं कोणाची गीतं नाही गायली. अच्छा. तसं इथं झालेलं आहे. हां. पण म्हणजे तुम्ही जेव्हा लहान होतात तुम्ही हो. आता तुम्ही सांगता की या परिसरातल्या शाळेत तुम्ही जात होता. हो. बरोबर आहे. पण मग तुम्हाला ज्या या घरमालकिणी असतात किंवा जे मॅनेजर असतात हं. वगैरे त्यांनी प्रयत्न नाही केला तुम्हाला या धंद्यात ओढायचा? या शरीर विक्रीच्या धंद्यात ओढायचा प्रयत्न नाही झाला? की तुम्हाला डांबून ठेवलंय, तुमच्यावर अत्याचार घडवून आणला आणि मग तुम्हाला जबरदस्तीने केला असा प्रयत्न नाही झाला? नाही, लेकरांना तर कधी प्रयत्न नाही झाला. पण मी बघितले की बायकांवर प्रयत्न झालेले. म्हणजे जे हं. बाहेरनं म्हणजे जे म्हणजे एक 10-12 वर्षाचे किंवा 13-14 वर्षाच्या मुलींना इथं आणणं आणतात.
आणणं, म्हणजे हा. पहिले आम्ही बघितलेले स्वतः डोळ्याने हम्म. की बाबा त्यांना हम्म. आणणं, त्यांना असं विकणं, हम्म. मग ते पूर्ण आयुष्य त्यांचं इथंच जाते, ते बरोबर. कर्ज फेडत फेडत फेडत. हा. आता जर का तुम्ही 1 लाखचं कर्ज घेतलं 5 लाखचं कर्ज जाते तिथे, तसं होतं त्यांचं. म्हणजे ते पण त्यांचं कर्ज कधी फेडलं जातं का त्याच्यावरती व्याज धरून 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 ते व्याज कधीच धरून नाही धरून फेडलं? पुढे जाते मॅडम. कधीच फेडलं नाही फेडलं असं नाही कधीच जात नाही नाही. नाही कधीच ते नाही. आता फेडत 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 फार म्हातारे होत आले बायका, अरे बापरे. पण त्यांच्याशी कर्ज फेडले जास्त गेले नाही. फेडले जात नाही. आणि जे आहेत म्हणजे ज्यांनी डोक्याने चालून घेतलं हम्म. की बाबा आपल्याला इकडनं बाहेर निघायचंय, हम्म. ह्या एरियातनच बाहेर निघायचंय, ही हम्म. आपल्याला नकोच आता, मग त्या हम्म. लोकांनी जिद्दीने कर्ज फेडून ते स्वतः बाहेर निघून गेले, ते आता हम्म. स्टेबल आहेत. पण तुम्ही आता इतक्या वर्षात बघितलं तर कुठली मुलगी म्हणजे आता जिला आता फसूनच आणलेलं असतं हम्म. की बाबा तिचे आई वडील तिला शोधत शोधत आले आहेत किंवा तिचे कोण काका तिला शोधत शोधत आले आणि तिला इथनं घेऊन गेलेत, असं कधी तुम्हाला असा एखादा तरी प्रसंग तुम्हाला आठवतो असा? नाही, कारण की जेव्हा जेव्हा त्याच्या घरच्यांना कळलंय, हम्म. काही काही लोकांनी त्यांच्या घरच्यांची साथ सोडली, हम्म. नातेवाईकांनी साथ सोडली, साथ सोडली. किंवा वडील म्हणणारे पण, मी म्हणते की वडिलांना पण लालच यावे किंवा हम्म. वडिलांनी पण काय केले की मुलगी इथं आहे हे हम्म. बघून हम्म. मुलीला न नेता मुलीकडे पैसे घेऊन जाणं म्हणजे दर महिना. मुलीवरूनच कमाई सुरू केली. हो, मुलीवरनं कमाई सुरू केली. आणि बापरे. आत्ताची अशी काळ आहे मॅडम की मला गडी माणूस नाही बघत आहे त्यांच्याकडे गावाकडं, हम्म. म्हणजे ज्या ज्या बायका इथं आहेत हा. त्या सगळ्या मुली बघतात आहे. हा. भावाचा खर्च, बहिणीचा खर्च, घरातला खर्च, म्हणजे इथून त्या इकडनं तिकडे ते खर्च कमवतात, गावाकडे पाठवतात. पाठवतात. इकडे तुम्ही कुठल्या पण पोरीशी बोला, त्या पोरींना स्वतःचा खर्च नाहीये, हम्म. गावातल्या लोकांचा खर्च उचलतात ते. हा. म्हणजे पोरी इथे येऊन ते स्वतः कमवू शकत नाही, स्वतः म्हणजे ते स्वतःच्या पोटाला पण नाही ठेवत, ते घरच्या लोकांनाच करतात ते, म्हणजे त्यांना कर्ज पण फेडायचं, आणि गावातलं त्यांना पण गावातल्या फेडायचं. आणि त्यांना घरात पण घेत नाही. नाही म्हणजे घेत. त्यांच्या कमाईवर जगतात हो, पण आणि त्यांना जरी घरात गावात घेत नाही. जरी गेलं तरी त्यांना बोलून दाखवतात, तू तिथे गेली, हम्म. तू तिथे गेली, तू हे केली. बरोबर आहे. ते लांछनास्पद त्यांना हे लालचन. करून टाकतात त्यांना. आणि इथे त्यांच्यावरती खूप अत्याचार होतात ना, म्हणजे तुम्ही जसं सांगत होतात मला की एका रात्रीत 15 कस्टमर, 20 कस्टमर, हो मगाशी एका महिलेने मला सांगितलं की 30-30 कस्टमर एका रात्रीत ते हे हो, करतात. हँडल करावं लागतात त्यांना. म्हणजे ज्या अर्ध्यानी बायका असतात त्यांना ते कंपल्सरी हँडल करावं लागतात. म्हणजे म्हणजे कुठलं तिने नाही कस्टमर म्हटलं जरी तरी नाहीच नाही नाही करायचंच ते हो compulsory. आणि त्या प्रत्येक कस्टमरचे काहीतरी ₹500 देतात. हो, एका तासाचे 500 किंवा नाईट असेल तर 2500 5000 असे पैसे नाईट देतात. म्हणजे पूर्ण रात्री तो पूर्ण कस्टमर पूर्ण नाईट. आणि मग म्हणजे तो कस्टमर जसं तिला वागवेल तसं. हो तसंच. आणि ती नाही नाही म्हणू शकत. नाही म्हणू शकत नाही, का कारण की तिला कर्ज फेडायचंय, म्हणजे तिला आता देणं एखाद्या आहे. कस्टमरने ₹500 दिले तर तुम्ही मला सांगत होता की ठराविक वेळेपुरतंच ती हो. जी एक 10 मॅनेजर किंवा मिनिटासाठी. मालकीण असेल ती थांबते आणि नंतर ती येऊन ठकठक करते. हो, एक येऊन 10 त्या मिनिटासाठी. म्हणजे टाईम लावून अच्छा. घेतात ते. ₹500 ला 10 मिनिटं म्हणजे टाईम लावून हो. घेतात. जर का 10 मिनिटाच्या वर गेलं की मग ते हं. आवाज वाजवणार, दरवाजा वाजवणार, झालं टाईम निघा बाहेर. ते कस्टमरला घालवतात. हो, म्हणजे कस्टमरला एक घालवतात. कस्टमर 10 मिनिटं हो, 10 मिनिटं. ₹500. मग तसंच करून त्यांचं असे पूर्ण तुम्हाला रात्रभर 20-20 20-30 कस्टमर घ्यायचे, 30 कस्टमर कस्टमर होतात. घ्यायचे. खूपच कठीण आहे ना ते हो, म्हणजे आणि मग त्याच्यातले ते जे कस्टमर करतात किंवा जे अर्ध्यातले असतात त्यांना बिलला देतात. बिल्ला देतात. हो, हां. म्हणजे तुम्ही बघितलं असेल कुठे हॉटेल-बिटेलला जे आपले कूपन भेटतात हां, गोलवाले. हां, त्या कूपनला कलर असतात ऑरेंज, हां, पिंक, हां. ग्रीन असतात. बरोबर. मग त्या हिशोबाने त्या बिल्ल्याच्या कलरनुसार त्यांना पैसे ठरवले जातात. पिंक अच्छा. असेल तर 500, हं. ऑरेंज असेल तर 1000, ग्रीन असेल तर 2000 असे. असं. मग तसं त्यांचा एक हे केला जातो डब्बा, हं. जो पत्र्याचा डब्बा असतो आपण मनी बॅग म्हणतो. हं. त्याच्यात ते जमा करतात. हं. मग म्हणजे प्रत्येकीचा वेगळा वेगळा डबा ठेवलेला हो, असतो. ज्या अर्ध्याने असतात त्यांची त्याच्यात ते तसंच कुपन करतात. टाकतात. कुपन टाकतात. म्हणजे हां. त्यांनी एवढं केली कामं, हं. त्यांनी एवढी केली कामं. हं. पैसे पण देणार आणि ते कुपन पण देणार. अच्छा. मग त्यांचं 1 तारीखला त्यांचा पूर्ण हिशोब निघतो की बाबा हां. तुम्ही एवढे कमवले. हां. मग त्याच्यातले पण अर्धे निघतात त्यांची. 50-50 असते, म्हणजे मॅनेजरचे पण अर्धे आणि त्यांचे अर्धे. त्यांच्या आधी. मग त्यांच्यात पण अर्धे मधले पण अर्धे तिथे जातात. हं. म्हणजे जे कंडोम झाले किंवा पेपर झाले किंवा पेपर निरमा कशाला झाले, लागतात? जे ते सेक्शुअल जे करतात तिकडे बायका, हां. मग त्यांना ते स्वतः हाताने नाही काढत ते बायका. मग अच्छा. त्या पेपरनी काढून घडी घालून पाकिट म्हणजे ते आपले कॉन्डोम पेपरने काढायचा. हो, कॉन्डोम म्हणजे पेपरनी पेपरचा काढून पण खर्च तिनेच करायचा. हो, तिनेच करायचा. अच्छा. मग ते सगळं पॅकेट हे करून तिने फेकावं तसं हं, त्याच्यासाठी. हं, हं. चादरचे, कॉन्डोमचे पैसे वेगळे घेतले जातात. अच्छा. आणि मेकअप तिचे मेकअपचं कपडे जे असेल ते तिने स्वतः खर्च करून आणि घ्यायचा. परत घरी काय पाठवेल ते ते सगळा तिने खर्च स्वतः तिने त्या ह्याच्यातनंच 50% तिला जे अमाउंट मिळते त्याच्यातनं हो, तिने तो त्याच्यातनंच सगळा करावं. खर्च करायचा. हो. आणि आता जे कस्टमर येतात तुमच्याकडे हां. तर म्हणजे ते कुठल्या वयाचे असतात साधारण? म्हणजे वयस्कर येतात का कसं म्हणजे काय आता येतात? मॅडम मी सांगते तुम्हाला, वयस्करच म्हणून इथं कोणी येत नाही आता. हं. लहान म्हणजे 14-15 वर्षाची लेकरं, अरे वाह! 14-15 म्हणजे ज्यांना मिशी म्हणजे सध्याची शाळेतली फुटली. मुलं? हो, शाळेतली मुलं, शाळेतली कॉलेजची. मुलं येतात तिथे? हो, कॉलेजची, मोठ्या प्रमाणात? हो, ITIची, जे आपलं हे आय-टी-आय म्हणजे आय-आय-टी वाले म्हणजे
चांगल्या सुस्थितीतल्या घरातले हो, माणसं चांगले येतात. हायफायची मुलं, हा. सगळी लेकरं इथं येतात. आणि आत्ताची लेकरं म्हणजे मॅडम तुम्ही बघताल की 11वीची लेकरं आणि 10वीची लेकरं हा. जे किंवा 9वी 8वी करत असेल त्यांना बरं. त्यांचे घरचे मजबूत आहेत, हम्म. म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली आहे. परिस्थिती ती लोक पण इथे येतात आणि झोपडपट्टीची पण मुलं इथे येतात. अच्छा. म्हणजे ज्यांना फक्त मिशा फुटले ते इथे येतात. मग तुमचं वय काय आणि तुम्ही येताय कुठं? पण मग आता एखादा शाळेतला मुलगा आला तर मग तुम्ही म्हणजे ती जी मालकीण असेल ती थांबवत नाही त्याला. नाही थांबू शकत, कारण की मॅडम आता मालकीनला असं आहे की बाबा पैसा पाहिजे. बरोबर आहे. तिच्याकडनं त्या पोरीकडनं तिने त्या पोरीला विकत घेतले, म्हणजे तिचे पैसे तिथे खर्च झाले. हा. मग तिने ते खर्च भरून घेण्यासाठी ती ते करतीच. मग ते मालकीण हो, ते चालू होतं. आणि आता तर काय पण झालंय हे की शाळेतली मुलं याची आता म्हणजे आता अलीकडे जास्त सुरू झालंय मोबाईलवरती का आता सगळंच बघतात मुलं आणि त्यांना काय होत असेल तसं हो. याची हे होत असेल तर ते अलीकडे जास्त आलंय का आधीपासून शाळेतली मुलं यायचीच? नाही, आधीपासून येत होती, मध्ये बंद झालतं. हम्म. एनजीओ वाल्यांनी जर दाबदबाव केल्यामुळे हा. बंद झालतं. हम्म. पण आता परत वाढले. परत वाढ. तर मी म्हणते की परत वाढले, जर का तुम्ही इथे येत असेल तर बाहेर कशाला रेप ही व्हायला लागले? हा. बाहेर कशाला मग मुली आणि बरोबर. लेकरं कशाला हे पडायला लागले? बरोबर आहे. मी सुद्धा मॅडम, मी जरी बाहेर गेली तर मी अनकम्फर्टेबल फील करते हम्म. की बाबा आपण बाहेर सुरक्षित नाही, पण इथं आल्यावर मी कम्फर्टेबल का? हम्म. कारण की मला इथं काय त्रास होणार नाही हे मला माहिती आहे का, कारण की मी इकडची लहानाची मोठी झाले. हा. बरोबर. पण बाहेर जरी गेलं, आपली अंगावरची जरी ओढणी सरकली तरी लोक 4 नजरेने बघतात. बघतात. आणि खरं इथं आहे. नाही तसं आहे. हम्म. इथे तुम्हाला आता एकदम इथे safe कम्फर्टेबल. वाटतं. आणि बुधवारपेठ हा एरिया असं ऐकल्यावर हम्म. बहुतांश लोकांची नियतच वेगळी होऊन जाते. हा. आणि इथे जे ह्या एरियात जे दुकानदार असतात तर आता तुम्हाला बघतातच ते सगळं असं करताना तर त्यांची पण नियत तशी वाईट असते का ते मदत करतात? कसं असतं म्हणजे ते काही दुकानदारांचं? काही चांगले असतात, बहीण मानून घेतात, काही काहींची नजर वाईट असते. हम्म. आता जर का मी डेली त्या दुकानात जात असेल, हम्म. तो माझ्याशी डेली चांगलं बोलेल, म्हणजे हा. सगळ्यांसमोर तो चांगला बोलेल, पण रात्रीच्या टायमिंगला तो माझ्याकडे जाईल. अशी अच्छा. इथं परिस्थिती आहे, कारण की मी स्वतःच बघितलेली आहे ती गोष्ट. आणि मग त्याला काही ती स्पेशल सर्व्हिस असते का? हा, म्हणजे त्याच्याकडनं पैसे घेणं नाही, मग त्याच्यासोबत रिलेशन हो. ठेवलं जाते. म्हणजे डिस्काउंट त्याला. हा, मग तसं त्याच्यासोबत रिलेशन ठेवलं जाते. काय? मग तसं रिलेशन ठेवतात, मग तो कदाचित नवरा बनून जातो तिकडं. हम्म. इकडच्या गल्लीत, म्हणजे ह्या गल्लीत साजरा करून लग्नाचे नवरे कोणच नाहीये, कोण आहे? कोणच नाही. म्हणजे बहुतांश कमी आहेत नवरे, हा. म्हणजे जे हा. लग्नाचे नवरे म्हणतात. हा. पण इकडं ठेवलेलेच नवरे जास्त आहे, मग त्यांच्याकडनं त्यांना लेकरू राहतात. पण मी तुम्हाला विचारते की आता म्हणजे रोज 20 पुरुष 15 पुरुष तुम्ही म्हणताय तरी त्यांना कुठल्या तरी एका पुरुषाला आपला नवरा मानावं असं वाटतं. म्हणजे ही काय मानसिकता आहे मला काय कळलं नाही म्हणजे का असं असतं? नवरा मानव वाटते म्हणजे मॅडम, म्हणजे ती बाई सध्या हँडल करत असते पुरुषांना. हा. पण ती फक्त बघते की माणसं येतात तिच्याकडे शारीरिक भुकेसाठी. हम्म. तिच्याकडं फक्त त्याच्याकडे ना प्रेमाच्या भुकेसाठी ना मान सन्मानाच्या भुकासाठी कोणी बरोबर. येत नाही. काहीच नाही. फक्त शारीरिक भुकेसाठी हा. पैसे घे, मी एंटरटेनमेंट झालं की मला बाद झालं, तुझं माझं समज संपलं इथपर्यंत. हा. मग ती बाई असं माणसाच होती की तो माणूस मला समजून घेईल, हा. माझं दुःख बीक समजून घेईल, मला सुखादुखात साथ देईल. हम्म. मग तसं एकाने एक भेटतो, मग ते त्याला सगळं समजते. अच्छा. पण त्याच्यातले म्हणजे पण काही काही, तिच्याकडून ते समजतं जास्त. हो, पण ते त्याच्यातले पण काही काही गद्दार निघतात. मग ते हम्म. शेवटी तिचा सगळं वापर करून घेतात, तिच्याकडे पैसा पाणी घेतात, हो. तिला इथं कमवायला लावतात, स्वतः उभं राहून ती बघत बसतात. बरोबर आहे. मी तसल्या माणसांना नीच म्हणते का, कारण की तुम्ही जर का त्यांना साथ देत असेल, हा. तुम्ही जर का त्यांना तुमच्या घरी घेऊन जाऊन दाखवत असेल, तुम्ही त्यांना बायकोचा आदर देत असेल, हम्म. तर तुम्ही त्यांना इकडे घेऊन तुम्ही बाहेर स्टेबल राहा. तुम्ही आणि स्वतः अशी कमवताय. एखादी महिला सपोज आता तिचं एखाद्या पुरुषाबरोबर जमलं, तिने लग्न केलं, ती इथनं बाहेर गेली, तरी त्या पुरुषाच्या असं मनात येतं का की बाबा ही शरीर विक्री करणारी महिला आहे म्हणजे ही, किंवा शरीर विक्री करणाऱ्या एरियात ती राहते, किंवा शरीर विक्री च्या महिलांना मदत करणाऱ्या एनजीओ ती काम करते, तर ती पण तसलीच असेल, असं असं होतं का? हो, का होतं ते मॅडम. व्यवस्थित हे नाही करतात? होतं मॅडम, कारण की जरी जर का या गल्लीतली मुलगी जरी असेल, हम्म. एक धंदेवालीची मुलगी जरी असेल, तिने जर का लग्न जरी करून गेलं असेल, तर तिला नवऱ्याच्या घरच्यांकडनं पण तेच असते, नवऱ्याकडनं पण तेच असते. तो धंदेवालीची मुलगी. म्हणजे जो नवरा तिला घेऊन जातो तोच तिला धंदेवालीची मुलगी हो, म्हणतो. धंदेवालीची मुलगी. आणि शेवटी एक शब्द हो. उच्चारला जातो, तू चावला दे, हा. तू चावलं. हे शब्द मॅडम, इथं धंदा करणाऱ्या बायका सगळ्या एकमेकांना शिव्या देतात, पण दुसऱ्यांकडनं कोण ऐकून घेत नाही. त्यांना ते म्हणजे डायरेक्ट खूपच म्हणतात ते की आम्ही इथं कमवतोय, आम्ही हक्काने कमवतोय, आम्ही तुमच्या घरी येत नाहीये, बरोबर. तुमच्या घरच्यांना आम्ही फसवत नाहीये, हम्म. तुम्ही आमच्याकडे येऊन आमच्या लेकरांना घेऊन जाताय. हो. जर का आमची लेकरू अवलाद असेल तर तुम्ही आमच्या पदरात आम्हाला सोडा, हम्म. आमच्या पदरात आमची लेकरं राहू दे, पण तुम्ही तुमचे चांगले लेकर आहेत ना, हो. तुम्ही चांगले राहा. हा. अवलाद पण बोलणं हे त्यांना चुकीचं आहे मॅडम, बरोबर आहे, कारण की चुकीचं आहे. तुम्ही कोणाची अवलाद आहे हे इकडच्या बाहेर डिसिजन घेत नाही, मग तुम्ही कसं काय डिसिजन घेताय की इकडची बायांची अवलाद बरोबर.
आणि मुलं नंतर काळांतराने त्यांच्या मुलांना पण समजत असेल ना आपली आई काय काम करते किंवा काय, तर ते मुलांची कळते. रिॲक्शन कशी असते मग ती? नाही, कारण की मुलांना कळलेलं असतं. म्हणजे माझंच मॅडम एक्झाम्पल, माझी आई एक्सपायर झाली. हं. म्हणजे लहानपणातच एक्सपायर झाली माझी आई. मग तेव्हा मला कळलं, की अरे, आपल्या आईला पण इथं आणून कोणीतरी फसवलंय. फसवले. हां. पण मला जीवनदान भेटलं. मी एन-जी-ओमध्ये गेले. हं. माझ्या 2 मावशांनी मला सहकार्य केलं, की बरोबर मला आहे. माझी त्यांनी जिंदगी दिली परत मला. हां. जगण्यासाठी एक नवीन उमेद दिली. हं. मग तेव्हा मला असं वाटत नाही, की बाबा हे गिल्टीपणा आहे. मी हं. उलटं म्हणते 4 लोकं जगण्यापेक्षा इथं जाऊन जगलेलं बरं आहे. इथं 4 लोकं तरी येतात आपल्याला सुख-दुःखात. मदतीला बाहेर कोण येणार नाही. बुधवारपेठची लोकं म्हणून कोण येणार नाही बाहेर. कोण नाही. पण तुमचा मुलगा आता मोठा झाल्यावरती म्हणजे त्याला काय वाटत असेल? तुम्हाला भीती नाही वाटत, की त्याला जर समजलं तर नाही, त्याची आता मॅडम म्हणजे तुम्हाला सांगते मी, ह्याच्या पुढचा जो येणारा काळ आहे, हं. हे बुधवारपेठ म्हणजे एक नॉर्मल गोष्ट होणार मला असं वाटते. कसं काय? कारण की लेकरांच्या डोक्यात असा विचार नाही आता सध्याला, की बाबा कोण काय करते. हं. ते फक्त आपल्या आईवर लक्ष ठेवतात. आपली आई काय करते. जर का अच्छा. आपली आई त्यांच्यासाठी सगळं सहकार्य करत असेल, हां. आपली आई त्यांच्यासाठी नॉर्मल दाखवत असेल, तर कुठल्या लेकरूला वाटेल की मॅडम आपली आई धंदा करते म्हणून, किंवा आपली आई एनजीओत काम करते हां. त्या बुधवारपेठमध्ये. पण तुम्हाला असं वाटतं, की मुलांच्यात आता हा समंजसपणा हळू-हळू येईल अशी तुम्हाला आशा आहे, हो, की मी ते म्हणते की माझ्या जरी उद्याच्याला जरी माझ्या मुलाला कळलं, हं. त्यांनी एवढंच गर्वाने म्हणायला पाहिजे की तिकडं पण त्या बिन आईच्या, बिन बापाची मुली आहेत, हं. त्या मावशी आहेत, त्या हं. आजी आहेत. हं. माझ्या मुलाचे ते सगळे नानी, आजी सगळे वयाचेच आहेत. बरं. मग तो असं म्हणायला पाहिजे की माझी आई त्यांना सेवा करतीये. हां. त्यांचा धर्म पाळतीये ती. बरोबर. त्यांना कोण नाही तर माझी आई तिकडे मुलगी म्हणून सहकार्य करते. हां. तर मी पण नातू म्हणून सहकार्य करावं, माझी एवढी इच्छा आहे त्याला मुलं. बरं. तो पण उद्याच्याला बोलेल एवढी तुम्ही मला गॅरंटी आहे. ज्यांच्याबरोबर लग्न करून गेलात, ज्यांचा हं. मुलगा आहे तुम्हाला, त्यांनी मात्र तुम्हाला तशी वागणूक नाही दिली किंवा त्यांनी तुम्हाला शेवटी ते तुम्ही म्हटलात तसं की औलाद म्हणूनच तुम्हाला ते हो. हेटाळणीच केली शेवटी. हो, हेटाळणीच केली. मी तर पूर्ण प्रयत्न केलता मॅडम, की मी म्हणजे आपली सगळी बॅकग्राऊंड आपण मागं ठेवून आपण पुढं चालावं हं. लेकरासाठी. पण तो माणूस जर का मला पुढं परत ढकलत असेल, हं. त्या शब्दांनी जर का बोलून हे करत असेल, तर मग हं. माझं का मी नाकारावं? बरोबर. माझं अस्तित्व मी का नाकारावं? बरं. जसं हिजड्यांना अधिकार आहे, ते हिजडे आहे म्हणून दाखवायला. हं. तर मग आम्ही बुधवारपेठच्या मुलींना का अधिकार नाही, की आम्ही बुधवारपेठच्या मुली आहे म्हणून आहेत दाखवायला? म्हणून. पण तुमचं करेज आहे म्हणजे तुमचं धाडस आहे आणि तुमची ते हे आहे करायचे सगळ्यांना जमतं असं नाही. ते नाही अवघड जमत आहे मॅडम, खूप. नाही जमत. कारण अवघड आहे की खूप. माझ्या मागं मला अशी सपोर्ट सिस्टम, माझी आई लोकं, माझ्या संस्थेची हं. लोकं, मला एकदम तुमच्या फॅमिली म्हणून संस्थेने सोबत आणि आहे. हे आणि तुम्ही या शरीर विक्रीच्या धंद्यापासून दूर राहिल्यामुळे तुम्हाला थोडा तरी सपोर्ट आहे. हो, थोडा तरी ज्या सपोर्ट आहे, अडकल्यात पण त्या अडकल्याच आहेत ना. हो, अडकलेत, पण काही-काही लोकं स्वतःहून इकडे अडकलेले झालेत आणि काही-काही लोकं स्वतःहून निघालेत बाहेर. हां. स्वतःहून मग निघालेत ते बाहेर. कशा बाहेर निघतात तिथून म्हणजे ते म्हणजे कर्ज-बिर्ज फेडून बाहेर हो, निघतात? कर्ज-बिर्ज फेडून निघतात आणि ज्या लोकांना असं वाटतं, की आता वाईट काळ कोणावर येत नाही मॅडम. हं. चांगल्या-चांगल्या मोठ्या लोकांवर येते, हो. गरिबांवर पण येते. हो. पण ह्या बायका ज्या इकडनं बाहेर निघाल्यात, ज्यांच्या डोक्यांची स्थिती चांगली नाही आता सध्याला, ते काय करतात? आपल्याला वाईट काळ येईल. चला आपण परत गल्लीत जाऊ. 2-3 कस्टमर करू, पैसे भेटतात, मग हं. घरी येऊ. त्यांनी अच्छा. एकदा लावली ती लत, ती सारखं-सारखी लत. म्हणजे नशा जशी असते, हं. दारूची नशा जरी, हां, हां, की बाबा हां. एकदा जरी पिली तरी सारखं-सारखं पिऊशी वाटते. हं. तशी ही नशा त्यांना लागलेली असते. इकडनं लई लोकं चांगले आहेत, की असे निघून गेले. त्यांनी शॉप टाकलेलं आहे, कोणी हेअर सलून टाकलेले आहे, अच्छा. कोणी किराणा पण ते शॉप लावले. प्रयत्न करतात. प्रयत्न करतात, पण शेवटी नियती म्हणतं, नशीब. नाही. नशीब त्यांना इथं आणायचंच आहे, तर ते इथंच येतात असं म्हणजे होते. तर त्या आर्थिक अडचण त्यांना खूप जास्त आली. हो. त्यांनी बाहेर आणि पडायचा त्यांना प्रयत्न साथ देणारं पण कोण खूप जणी नसतंय. मी असं ऐकलं, की त्या स्वतः बाहेर जाऊन एक भाड्याची खोली का होईना घेतात. घेतात. धुणं-भांडी करायचा प्रयत्न करतात. पण ते नाही होत. पण ते खूप अडचण आली, की ते शेवटी त्यांना हो, नाही होत. इथेच आणि आहे. समाज पण त्यांना स्वीकारायला नाकारतो मॅडम. हां. एकदा कळलं, की नाहीच. नाही होत. आणि शिक्षण पण काही त्यांचं झालेलंच नसतं. नाही. आणि बरोबर. आहेत शिक्षण झालेले पण लोकं आहेत तिथं. अच्छा. कन्नडचे शिकलेले आहेत, उर्दूचे शिकलेले आहेत. लई लोकं तिथं. हो? कर्नाटकची शाळा केलेली आहे, उर्दूची शाळा केलेली आहे. त्यांना कन्नडमध्ये लिहिता येईल, हां. सिग्नेचर करता येईल, सगळं करता येईल. हां. पण ते इथं दाखवतात, की आम्ही अडाणी. हं. पण तेवढंच शिक्षण आहे ना, म्हणजे त्यांनी काही नोकरी वगैरे नाही मिळू शकत. त्याचं नोकरी स्वतःच्या मिळू नाही पायावर शकत, पण आम्ही त्यांना म्हणतो, की जर का तुम्हाला एवढं शिकता जरी आलंय, तुम्ही साडीच्या दुकानात कामाला लागू शकता. हां. तुम्ही कुठेतरी कामाला लागू शकता. हां. हेल्पर म्हणून तर लागू शकता. तुम्हाला हं. फक्त सही करता आली, तेवढं तुमचं हे. पण आता एवढा अत्याचार झाल्यावरती त्यांना नसेल जमत त्या गोष्टी. काही-काही लोकं आता कठीणच. हारून जातात, आयुष्यातच हारतात. ते म्हणतात, हां. आम्ही इथं एवढं आता जिंदगी घातली, मग पुढं कुठं घालू आपण? हां, बरोबर. आणि काही-काही बायका इथं म्हाताऱ्या झाल्यात. हं. म्हाताऱ्या होऊन इथंच मेल्यात. पण ते हं. इकडनं निघायचा प्रयत्न केला ना त्या लोकांनी. पण आता जर वयस्कर झाली एखादी महिला म्हणजे तिला हं. कस्टमरच मिळत नसेल, हं. तर मग तिचं आयुष्य काय असतं इथे? तिचं आयुष्य म्हणजे आता तिचं काहीच नसेल, ती घरमालकीण नसेल हं. किंवा ती मॅनेजर नसेल आणि ती हां. इथंच धंदा करत म्हातारी झाली. म्हातारी झाली. मग तिला शेवटी पर्याय, की त्या घरात, ज्या घरात त्या पोरी राहतात, हं. त्यांचे कपडे तरी धुणं, अरे बापरे! त्यांची भांडी तरी घासणं, अच्छा. त्यांच्यासाठी जेवण तरी बनवणं,
किंवा ते काय म्हणजे दुकानला जाऊन ये. असं मोलकरणीसारखं काम करायचं त्यांचं. हो, दुकानला जाऊन ये. हां. तुला 50 घे, 100 रुपये घे, जाऊन ये. अरे! मग तेवढं ते हे पण करतात. तिला तिथे राहू देतात? हो, राहू देतात. मग जर का ते काम करणं असेल तर राहू देतात. राहू देतात. नाहीतर मग तिला काही म्हणजे नाही. तिला पर्यायच नाही ना. नाही, पर्यायच नाही. मग ते गावाकडे पण नाही जाऊ शकत, कुठे जाऊ नाही कुठेच शकत. नाही. म्हणजे तिचा शेवट इथेच होणार. शेवट इथंच होणार. म्हणजे अशी कामं करत करत तिचा शेवट इथंच इथेच होतं होणार. शेवट. अशी शरीर विक्री करणाऱ्या महिलांची ही अत्यंत दुःखद आणि अत्यंत वेदनादायक कहाणी आहे. ह्या अशा काही महिला आहेत ज्या NGOच्या मार्फत त्यांना खूप प्रमाणात मदत करतात. तुम्हालाही जर असा एखाद्या NGOशी संपर्क आला आणि तुम्हालाही जर असं जमलं तर अवश्य ह्या महिलांना मदत करा. त्यांना पण आपण यातून बाहेर काढलं पाहिजे. सुखाचे 2 दिवस आणि एखादं हास्य त्यांच्याही चेहऱ्यावर खिललं पाहिजे. धन्यवाद.